नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला द पॉवर ऑफ नाऊ या पुस्तकाबद्दल बोलणार आहे. तुम्ही खरंच जगत आहात की फक्त दिवस ढकलत आहात? ऐका, रात्रीचे 2 वाजले आहेत. संपूर्ण शहर झोपलंय. रस्ते शांत आहेत, पण एका खोलीत अजूनही लाईट चालू आहे. एक 24 वर्षाचा मुलगा बेडवर पडलेला, हातात मोबाईल, इंस्टाग्राम स्क्रोल करत आहे. एका मित्राचं लग्न झालं, दुसऱ्याची परदेशात नोकरी, तिसऱ्याची नवीन कार आणि चौथ्याचं हसतमुख आयुष्य. तो मोबाईल बंद करतो, छताकडे बघतो आणि मनात एकच प्रश्न विचारतो, देवा, माझंच आयुष्य इतकं उघड का आहे? दुसऱ्या एका घरात एक मुलगी रात्रभर झोपलेली नाही. उद्या इंटरव्ह्यू आहे. मनात एकच विचार, जर मी पुन्हा नापास झाले तर? तिचं शरीर बेडवर आहे, पण मन उद्याच्या भीतीत हरवलं आहे. आणि कदाचित ही कथा त्यांची नाही, तुमची आहे. माझ्यासोबतच असं का होतं? जर तुम्हाला कधी असं वाटलं असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. ही कथा त्यांची नाही, तुमचीच आहे बरं का. आपण सगळे जिवंत आहोत, पण खरंच जगतोयत का? सकाळी उठतो, काम, कॉलेज, ऑफिस, मोबाईल, ताण, झोप आणि पुन्हा तोच दिवस. कधी स्वतःला विचारलं, मी शेवटचं मनापासून हसलो कधी? लहानपणी पावसात भिजायला कारण लागत नव्हतं. आईच्या हातचा गरम भात, मित्रांसोबत क्रिकेट, पतंग, सायकल, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद होता. आज महागडा मोबाईल आहे, पैसे आहेत, इंटरनेट आहे, पण मनात शांतता नाही. का बरं नसेल शांतता? कारण आपण वर्तमानात जगणं विसरलो आहोत. आपण भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याच्या भीतीत स्वतःला हरवून बसलो आहोत. द पॉवर ऑफ नाऊ हे फक्त पुस्तक नाही बरं का, हा जगण्याचा नवा दृष्टिकोन आहे. लेखक एकच गोष्ट सांगतात, तुमचं दुःख परिस्थितीमुळे नाही, तर परिस्थितीबद्दल तुम्ही सतत करत असलेल्या विचारांमुळे आहे. पहिल्यांदा हे ऐकल्यावर मलाही विश्वास बसला नव्हता, पण एक छोटा प्रयोग करूया. आता हा व्हिडिओ पाहताना तुमच्या श्वासांकडे लक्ष द्या. फक्त 5 सेकंद. काय जाणवलं? त्या काही क्षणात ना भूतकाळ होता ना भविष्य, फक्त हा क्षण, आणि या क्षणाचं नाव आहे लाईफ. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका कोणती माहिती आहे? आपण जगण्याची तयारी करण्यात संपूर्ण आयुष्य घालवतो. नोकरी लागली की आनंदी होईल, लग्न झालं की आनंदी होईल, घर झालं की आनंदी होईल. पण तो दिवस येतो आणि मन पुन्हा नवीन कारण शोधतं. म्हणूनच लेखक म्हणतात, मनाला उद्या हवा असतो, पण आयुष्य फक्त आजमध्ये घडतं. पण जर आपल्या दुःखाचं कारण परिस्थिती नाही, तर मग आहे तरी कोण? आपलं स्वतःचं मन. मनावर नियंत्रण मिळवणं खरंच शक्य आहे का? सांगते. तुझा सर्वात मोठा शत्रू तुझं मनच आहे. कधी असं झालंय का, सगळं ठीक आहे तरीही मन शांत नाही? कोणाशी भांडण झालेलं नाही, कोणती मोठी अडचण नाही, तरीही छातीत एक विचित्र अस्वस्थता, कारण शत्रू बाहेर नाही, तो आपल्या डोक्यात बसलाय. एक प्रश्न विचारते, जर मी तुम्हाला आत्ता सांगितलं, पुढची 30 सेकंद कोणताही विचार करू नका, शक्य आहे? प्रयत्न तर करून बघा. काय झालं? मन लगेच दुसरीकडे गेलं ना? याचाच अर्थ तुम्ही मनाला नियंत्रित करत नाहीत, तर मन तुम्हाला नियंत्रित करतं. लेखक म्हणतात, कल्पना करा, तुमच्या घरात एक टीव्ही आहे. तो टीव्ही 24 तास सुरू आहे. कधी दुःख दाखवतो, कधी भीती, कधी राग, कधी तुलना. तुम्ही काय कराल? कधीतरी रिमोट उचलून टीव्ही बंद कराल, पण मनाचा टीव्ही, तो तर सकाळपासून रात्रीपर्यंत चालू असतो आणि आपण त्याला खरं समजतो. एक सत्य सांगते, तुमच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टीने तुम्हाला दुःख दिलं नाही. दुःख दिलं त्या गोष्टीबद्दल तुम्ही पुन्हा पुन्हा केलेल्या विचारांनी. उदाहरणार्थ, 10वीत कमी मार्क्स आले. घटना फक्त 1 दिवसाची होती, पण तुम्ही 5 वर्ष स्वतःला म्हणत राहिलात, मी हुशार नाही. आत्ता सांगा, दुःख कोणी दिलं? परिस्थितीने की तुमच्या विचारांनी?
एक मुलगा ब्रेकअप नंतर रोज म्हणायचा, ती गेली म्हणून मी संपलो. महिने गेले, वर्ष गेलं, आयुष्य पुढे गेलं, पण तो पुढे गेला नाही. कारण तो तिच्यामुळे दुःखी नव्हता, तो आठवणींना धरून बसला होता. लेखक म्हणतात, वेदना नैसर्गिक आहे, पण वेदना कायम जिवंत ठेवणं हा आपला निर्णय असतो. आता एक प्रयोग करा. डोळे बंद करा. तुम्हाला त्रास देणारा एक विचार आठवा. आता तो विचार बाजूला उभा आहे आणि तुम्ही त्याच्याकडे पाहत आहात, असा कल्पना करा. काय जाणवलं? पहिल्यांदाच तुम्ही समजलात, मी विचार नाही, मी विचारांचा साक्षीदार आहे. या क्षणापासून स्वातंत्र्य सुरू होतं बरं का. आत्तापासून जेव्हा मन म्हणेल तू अपयशी आहेस, तेव्हा लगेच उत्तर द्या, हा फक्त विचार आहे, सत्य नाही. जेव्हा मन म्हणेल लोक काय म्हणतील, तेव्हा स्वतःला विचारा, हा माझा अनुभव आहे की माझी भीती आहे. कारण ज्या दिवशी तुम्ही प्रत्येक विचारावर विश्वास ठेवणं बंद कराल ना, त्या दिवशी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. पण मन पुन्हा पुन्हा भूतकाळात का जातं? जुन्या जखमा आजही का दुखावतात? आणि आपल्या आत असलेलं पेन बॉडी म्हणजे नेमकं काय? हे समजलं तर तुम्ही आयुष्यभराचं दुःख मागे सोडू शकता. आणि आता तेच मी तुम्हाला सांगणार आहे. तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठं ओझं भूतकाळच आहे ना? खरं आहे ना मी म्हटलेलं? एक प्रश्न विचारू का? आज जर मी तुम्हाला विचारलं 5 वर्षापूर्वी तुमच्यासोबत काय घडलं होतं, कदाचित तुम्ही लगेच एखादी वाईट आठवण सांगाल, हो ना? कोणीतरी दिलेला धोका, एक अपयश, ब्रेकअप, घरातील भांडण किंवा कोणीतरी बोललेला एकच शब्द जो आजही विसरता येत नाही. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सांगू का, ती घटना आता अस्तित्वातच नाही. ती संपली वर्षापूर्वी. मग आजही तुम्हाला त्रास कोण देतंय? इथेच लेखक म्हणतात, घटना संपते पण मन ती पुन्हा पुन्हा जगत राहते. यालाच तर म्हणतात पेन बॉडी, म्हणजे मनात साचलेलं जुनं दुःख. एक गोष्ट सांगू, एका माणसाच्या हातात जाळलेला कोळसा होता. तो म्हणत होता, हा कोळसा मला जाळतोय. लोक म्हणाले, मग तो खाली ठेव. तो म्हणाला, नाही, मी सोडू शकत नाही. आपणही हेच करतो. जुन्या आठवणी, जुना राग, जुना अपमान हातात घट्ट पकडून ठेवतो आणि मग म्हणतो, माझं आयुष्य दुःखी आहे. आजच्या पिढीची सर्वात मोठी समस्या काय आहे माहिती आहे? आपल्याकडे स्मार्टफोन आहे पण शांत मन नाही. फॉलोअर्स आहेत पण खरे मित्र नाहीत. ऑनलाईन हजारो लोक आहेत पण मन मोकळं करायला एकही माणूस नाही. रात्री मोबाईल बंद झाला की मनाचे आवाज सुरू होतात. लेखक सांगतात, तुम्ही एकटे नाही, तुम्ही स्वतःच्या विचारांसोबत अडकलेले आहात. आणि जोपर्यंत तुम्ही त्या विचारांना सत्य मानत राहाल, तोपर्यंत शांतता मिळणार नाही. एक प्रसंग सांगते. एक मुलगी दररोज आरशात स्वतःकडे बघायची आणि म्हणायची, मी सुंदर नाही. एक दिवस तिच्या आजीने विचारलं, हे तुला कुणी सांगितलं? ती म्हणाली, शाळेत एकदा कोणीतरी. आजी हसली आणि म्हणाली, एका माणसाने एक वाक्य बोललं आणि तू ते 10 वर्ष स्वतःला सांगत राहिलीस. किती लोक आजही इतरांच्या एका मतामुळे स्वतः आयुष्य जगणं सोडून देतात. डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा, मी आज जे दुःख अनुभवतोय ते आत्ताचं आहे की जुन्या आठवणीचं? जर उत्तर जुन्या आठवणीचं असेल तर तुम्ही आधीच मुक्त होण्याच्या मार्गावर आहात. लेखक एक सुंदर वाक्य म्हणतात, भूतकाळातून शिका पण त्यात राहू नका. कारण गाडी चालवताना आपण मागचा आरसा पाहतो पण संपूर्ण प्रवास मागे बघत करत नाहीत. कल्पना करा, आजपासून तुम्ही प्रत्येक दुःखी आठवणीकडे फक्त एक धडा म्हणून पाहायला लागलात तर तुमचं आयुष्य किती हलकं होईल ना. पण अजून एक अदृश्य शत्रू बाकी आहे, जो तुमचं दुःख वाढवतो, तुमची तुलना करवतो आणि तुमच्याकडून शांतता हिरावून घेतो. त्याचं नाव आहे अहंकार. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात इगो. अहंकारामुळे नातेसंबंध का तुटतात आणि फक्त एक सवय बदलून मनाला खरी शांतता कशी मिळू शकते, आता हे मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या दिवशी तू स्वतःला स्वीकारशील त्या दिवशी आयुष्य बदलेल. वाक्य छोटं आहे पण अर्थ खूप खोलवर आहे बरं का.
तुम्ही कधी विचार केला आहे का, आपण एवढे थकलेले का असतो? कामामुळे नाही, लोकांमुळे नाही, आपण थकतो स्वतःशी चाललेल्या अखंड लढाईमुळे. सकाळी उठल्यापासून आपण स्वतःलाच न्याय देत राहतो. मी पुरेसा चांगला नाही, माझं आयुष्य इतरांसारखं का नाही, लोक माझ्यापेक्षा पुढे गेले, आणि याच विचारांनी आपली ऊर्जा संपते. लेखक इथे सांगतात, तुलना म्हणजे आनंदाचा सर्वात मोठा चोर. आज सोशल मीडियावर तुम्हाला फक्त लोकांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण दिसतात, पण तुम्ही त्याची भीती, त्यांचे अश्रू, त्यांचा संघर्ष पाहत नाहीत बरं का. तरीही तुम्ही त्यांच्या एका फोटोशी तुमच्या संपूर्ण आयुष्याची तुलना करता. एक कथा सांगते. एका गुरूंनी 2 ग्लास पाणी ठेवले. पहिल्या ग्लासात स्वच्छ पाणी होतं, दुसऱ्यात चिखल मिसळला. गुरूंनी काहीच केलं नाही, फक्त थांबले. 10 मिनिटांनी चिखल खाली बसला आणि पाणी पुन्हा स्वच्छ दिसू लागलं. गुरु म्हणाले, मनही असंच असतं. तुम्ही प्रत्येक विचारांशी लढलात तर चिखल आणखी ढवळेल, पण जर तुम्ही शांत बसलात तर मन स्वतः शांत होईल. म्हणून प्रत्येक समस्येचं उत्तर जास्त विचार करणं नाही, तर जास्त जागरूक होणं आहे. आजपासून 3 सवयी सुरू करा. दिवसातून एकदा तरी शांत बसा. 5 मिनिटं काहीही करू नका, फक्त आणि फक्त श्वास घ्या. मोबाईलशिवाय चालायला जा. झाडांकडे बघा, आकाशाकडे बघा, कारण निसर्ग नेहमी वर्तमानात जगतो. दिवसातून एकदा स्वतःला विचारा, मी आत्ता कुठे आहे? भूतकाळात, भविष्यात की या क्षणात? लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य एक मोठ्या दिवशी बदलणार नाही, ते छोट्या छोट्या क्षणांमध्ये बदलतं. कदाचित आजचा हा व्हिडिओ संपल्यानंतर काहीच बदलणार नाही. सूर्य उद्याही उगवेल, लोक उद्याही बोलतील, ऑफिस उद्याही असेल, समस्या उद्याही असतील, पण जर तुम्हाला विचार करण्याचा दृष्टिकोन बदलला ना, तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होईल. एक शेवटचा प्रश्न विचारते. जेव्हा तुम्ही 80 वर्षाचे होल आणि मागे वळून पाहाल, तेव्हा तुम्हाला काय आठवेल बरं? ताण, भीती, तुलना की मनापासून जगलेले क्षण? म्हणून आत्ताच एक निर्णय घ्या. मी भूतकाळाचा कैदी राहणार नाही, मी भविष्याचा गुलाम राहणार नाही. मी हा क्षण जगणार, कारण आयुष्य कुठंतरी पुढे नाही, आयुष्य आत्ताच सुरू आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे एक निर्णय. हा एक निर्णय घेतलात तर तुमचं आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहणार नाही. कोणता निर्णय? ऐका. तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा क्षण आत्ताच आहे. कल्पना करा, तुमचं वय आता 80 वर्ष आहे. तुम्ही खुर्चीवर बसलेले आहात आणि संपूर्ण आयुष्य डोळ्यासमोरून जात आहे. तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त कशाचा पश्चाताप होईल? कमी पैसे मिळवल्याचा, मोठं घर न घेतल्याचा, की जगायलाच वेळ दिला नाही याचा? लेखक सांगतात, माणूस शेवटी दुःखामुळे रडत नाही, तो न जगलेल्या क्षणांमुळे रडतो. ज्या क्षणी मुलाने पहिल्यांदा बाबा म्हटलं, तुम्ही मोबाईलकडे पाहत होतात. आई काहीतरी सांगत होती, पण तुमचं लक्ष स्क्रीनवर होतं. सूर्यास्त झाला, पाऊस पडला, फुलं फुलली, ऋतू बदलले, पण मन कधीच त्या क्षणात नव्हतं. आणि म्हणून आपण आयुष्य जगलो असं वाटतं, पण आपण फक्त धावत राहिलो. एक शेवटची कथा सांगते. एक गुरु आपल्या शिष्याला जंगलात घेऊन गेले. ते म्हणाले, तुला पक्ष्यांचा आवाज ऐकू येतोय? शिष्य म्हणाला, नाही. गुरु म्हणाले, कारण तुझ्या मनाचा आवाज खूप मोठा आहे. हे ऐकून शिष्य शांत बसला. पहिल्यांदाच त्याने वाऱ्याचा आवाज ऐकला, पानांची सळसळ ऐकली, पक्ष्यांचं गाणं ऐकलं आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःला ऐकलं. आजपासून जीवन बदलण्यासाठी मोठे निर्णय घेण्याची गरज नाही, फक्त हे 5 छोटे नियम लक्षात ठेवा. प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा. दिवसातून किमान 5 मिनिटं शांत बसा. जेवत असताना फक्त जेवा. प्रिय व्यक्तींशी बोलताना मोबाईल बाजूला ठेवा. झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा, आज मी खरंच जगलो का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही यशस्वी आहात. तुमच्या बँक खात्यात किती पैसे आहेत याने नाही, तर तुमच्या मनात किती शांतता आहे याने तुमचं आयुष्य मोजलं जाईल. आज हा व्हिडिओ बंद करण्यापूर्वी
मी तुम्हाला एक विनंती करते. डोळे बंद करा, एक खोल श्वास घ्या आणि मनात फक्त एक वाक्य म्हणा. मी काल बदलू शकत नाही, मी उद्याचं नियंत्रण करू शकत नाही, पण हा क्षण तर माझ्या हातात आहे. हा क्षण फक्त माझा आहे. आणि कदाचित उद्या तुमच्या आयुष्यात काही अडचणी येतील, काही लोक तुम्हाला समजून घेणार नाहीत, काही स्वप्न तुटतील. पण जर तुम्ही वर्तमानात जगायला शिकलात ना, तर कोणतंही वादळ तुमची शांतता हिरावून घेऊ शकणार नाही. आता एक शेवटची ओळ सांगते, लक्षात ठेवा. आनंद हा एखादा पत्ता नाही जिथे एक दिवस पोहोचायचं असेल. आनंद ही जगण्याची पद्धत आहे आणि ती सुरू होते या क्षणापासून. कारण तुमच्या आयुष्यातला सर्वात मौल्यवान क्षण आत्ता आहे. जर या व्हिडिओने तुमच्या मनाला थोडा जरी स्पर्श केला असेल ना, तर तो एखाद्या अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी सध्या ओव्हर थिंकिंग, चिंता की आयुष्याच्या धावपळीत हरवली आहे. कदाचित हा व्हिडिओ तिचं आयुष्य बदलण्याची सुरुवात ठरेल. अशाच पुस्तकाच्या मनाला भिडणाऱ्या मराठी सारांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, तोपर्यंत एकच लक्षात ठेवा, जगा पण आत्ता जगा.